जीवन आहे, एकदम चांगल्या स्वरूपाचं असणारे जीवन आहे, धर्मानुसार असणारे ते जीवन असताना जगत होते. एक दिवस शिकार करण्याकरता म्हणून असणारे ते अरण्यामध्ये असणारे निघून गेले आणि अरण्यामध्ये निघून गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी काही शिकार असणारे ते करू लागले. शिकार करत असताना वर्णन असं केलेलं आहे, अनेक असणारे पक्षी असतील, पशु असतील, यांच्या बाबतीमध्ये असणारे ते शिकार करू लागले. शिकार करत असताना फिरत 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 असणाऱ्या अरण्यामध्ये जाऊन असणारे ते पोहोचले आणि अरण्यामध्ये घनदाट असणारा जंगलाचा असणारा भाग आणि हे उपरिचर वसू चेदी असणारा जो काही देश आहे याचे असणारे ते राजा आणि तिथला संपूर्ण राज्यकारभार असणारे ते पाहत होते. यांच्या बाबतीमध्ये सुंदर सुंदर असणारे काही चरित्र या ठिकाणी आलेलं आहे. या वसूच्या बाबतीमध्ये महापराक्रमी असणारे 5 असणारे पुत्र त्यांना असणारे झालेले आहेत. एक म्हणजे बृहद्रथ असेल, दुसरा प्रत्यग्रह असेल, तिसरा कुशांबू आणि मणिवाहन, मावेल्य आणि यदू असे असणारे त्यांच्या बाबतीमध्ये 5 असणारे सुपुत्र. त्या वसूंच्या बाबतीमध्ये ऋतुकालाच्या बाबतीमध्ये एक वर्णन असं केलेलं आहे. उपरचिर नावाचे असणारे वसू राज्यकारभार करत असताना त्यांच्या पत्नीचं असणारं नाव आहे गिरिका. राज्यकारभार करू लागले. राज्यकारभार करत असताना अचानक स्वरूपामध्ये पूर्वजांच्या सांगण्यावरून त्यांना अरण्यामध्ये शिकार करण्याकरता जावं लागलं आणि शिकार करण्याकरता जावं लागल्याच्या नंतर अरण्यामध्ये गेले. पण अरण्यामध्ये गेल्याच्या नंतर मनामध्ये कामवासना असणं निर्माण झाली. कामवासना निर्माण झाल्याच्या नंतर शरीरामधला असणारा जो काही मल आहे तर तो मल पृथ्वी तलावर असणारा तो खाली पडला. तोच मल एका पानामध्ये असणारा तो घेतला आणि एक बाज म्हणायचे असणाऱ्या पक्षाला सांगितलं की हाच असणारा जो मल आहे माझ्या पत्नीच्या ठिकाणी आणि पत्नीकडे असणारा तुम्ही पौचिती करा. बाज नावाच्या पक्षानं तो असणारा तो पत्ता आपल्या चोंचीमध्ये घेतला आणि चेदी असणारा जो देश आहे महाराणीकडे सुपूर्त करण्याकरता आकाशामध्ये असणारा तो धावू लागला. आकाशामध्ये भ्रमण करत असताना जात असताना दुसऱ्या काही पक्ष्यांनी असणारं त्या बाज नावाच्या पक्षाकडे बघितलं. त्याच्या चोंचीमध्ये काहीतरी पत्ता होता. दुसऱ्या पक्षाला असं वाटलं काहीतरी खाण्याचाच असणारा भाग आहे. खाण्याचा भाग म्हणून त्याच्यावर असणारे ते काही पक्षी असणारे धावले. त्यांचं घनघोर असणार काही युद्ध झालं. पण त्या युद्धामध्ये मुखामध्ये असणारा जो पत्ता आहे मलाचा तो आकाश मार्गानं युद्ध होत असताना तो पाण्यामध्ये असणारा तो खाली पडला. पाण्यामध्ये खाली पडल्याच्या नंतर तोच असणारा एका मत्स्यीनं असणारा गिळंकृत केला. म्हणजे एका माशीनं, एका मासोळीनं असणारा तो गिळंकृत केला. ती मासोळी असणारी गर्भवती झाली आणि गर्भवती झाल्याच्या नंतर त्या माशीच्या पोटामधून असणारा एक भाग असा सांगण्यात येतो एका पुत्राचाही जन्म आहे आणि एका कन्येचा सुद्धा असणारा जन्म आहे. ज्यावेळेला राजाच्या बाबतीमध्ये हा मासा देण्यात आला, राजानं त्याच्यामधली असणारी जी काही कन्या आहे, जे कोळी लोक होते त्यांना असणारी सुपूर्त करून टाकली. माशाच्या पोटामधून जिचा जन्म झाला म्हणून तिचं नाव ठेवलं मत्स्यगंधा. म्हणजे माशाच्या पोटातून जन्म झालेला होता आणि माशासारखा असणारा दुर्गंधिक तर असणारा वास तिच्या शरीरातून असणारा येत होता म्हणून तिचं नाव ठेवलं मत्स्यगंधा.
आणि ती कोळ्याच्या बाबतीमध्ये असणारी, अरण्यामध्ये असणारी, जंगलामध्ये असणारी राहत होती. जे कोळी लोक तिला सांभाळ करत होते, सांभाळ करत असताना लहानाची मोठी होत असताना तरुण असणाऱ्या अवस्थेमध्ये आली. तिचा व्यवसाय होता फक्त नाव असणारी हाकणे. आपण जर कुठं तीर्थयात्रेच्या बाबतीमध्ये जर गेलो ना, अयोध्या असेल, पंढरपूर असेल किंवा कुठं जरी आपण गेलो तर त्या नदीच्या काठावर आपण काय करतो, इकडून तिकडल्या साईडला जाण्याकरता किंवा नदीमध्ये फिरण्याकरता आपण नावामध्ये असणारा बसतो. म्हणजे तिथल्या काही लोकांचा उदरनिर्वाह करत असताना ते नाव असणारी ते हाकतात. ही मत्स्यगंधा आपला उदरनिर्वाह भागावा म्हणून त्या ठिकाणी नाव असणारी हाकत होती. एक दिवस तरुणावस्थेमध्ये असणारी ही मत्स्यगंधा नाव हाकत असताना त्याच नावेमध्ये एक दिवस पराशर नावाचे असणारे ऋषी त्या नावामध्ये येऊन बसले. नावामध्ये बसल्याच्या नंतर नाव असणारी पाण्यामध्ये, ती मत्स्यगंधा असणारी पाणी असं सारत सारत असणारा ती नाव असणारी पाण्यामध्ये अशी पुढं चालू लागली. चालत असताना पराशर नावाचे असणारे ऋषी त्यांनी मत्स्यगंधेचं असणारं ते यवन आणि स्वरूप पाहण्याकरता सुरुवात केली. त्यांच्या मनामध्ये कामानं असणारा संचार केला. कामानं संचार केल्याच्या नंतर कामाची तृप्ती करण्याकरता त्या मत्स्यगंधेला असणारी विनंती केली. त्या मत्स्यगंधेनं सांगितलं, महाराज, मी कोळ्याची असणारी एक कन्या आहे, असं अनिंद्य असणारं कार्य मात्र तुम्ही करू नका. आपण महान आहेत. दुसरी गोष्ट, मी कुमारिका असणारी आहे, पुढं चालून माझा विवाहाचा असणारा भाग आहे आणि लोक माझ्या बाबतीमध्ये दूषण असणारे ठेवतील. त्यावेळेस पराशर नावाच्या ऋषींनी काही असणारा तिला उपदेश केला. एक म्हणजे तू कुमारिका आहेस, तुझं कुमारित्व असणारे या ठिकाणी नष्ट होणार नाही. दुसरी गोष्ट, तुझ्या पोटी जो मुलगा असणारा जन्माला येईल ना, फार असणारा तो महान असणारा, वेदाच्या बाबतीमध्ये पृथक पृथक भाग करणारा असणारा तो जन्माला येईल. एवढंच नाही, सत्यवती, तो महान असणारा कीर्तिवान निघेल. आणखी जरी तुझी काही इच्छा असेल माझ्या बाबतीमध्ये, तरी ती इच्छा असताना तू बोलून दाख, ती इच्छा असताना मी पूर्ण करतो. त्या मत्स्यगंधेनं सांगितलं, महाराज, माझ्या शरीराचा असणारा दुर्गंधयुक्त असणारा वास येतो. माझ्या शरीराचा असणारा दुर्गंध असणारा जो वास आहे का नाही, तर तो असताना तुम्ही सुगंधित असताना करून टाका. पराशर नावाच्या ऋषींनी सांगितलं, काळजी करू नको मत्स्यगंधा, तुझ्या शरीराचा असणारा सुद्धा जो दुर्गंध आहे मी त्या ठिकाणी असणारा तो कमी करून असणारा टाकतो. त्याच वेळेला मत्स्यगंधेच्या बाबतीमध्ये त्या पराशर ऋषीनं दिवसाच्या बाबतीमध्ये असणारं धुकं असणारं त्या ठिकाणी करून टाकलं. पावसाळ्यामध्ये जे धुकं येतं का नाही, ज्याला आपण धुही सुद्धा म्हणतो, म्हणजे समोरचं काही दिसत नाही, त्यावेळेला त्या मत्स्यगंधेच्या बाबतीमध्ये दोन्ही साईडला कामाची तृप्ती करत असताना दोन्ही काठावर असणारे लोक होते, पण दोन्ही काठावर लोक असणारे सुद्धा काय केलं, तर दोन्ही साईडला असणारं धुकं असणारं निर्माण केलं. म्हणजे कुठल्याही माणसाला ते दिवस आहे का रात्र आहे हे मात्र काही समजलं नाही. ज्यावेळेला कामाची असणारी तृप्ती झाली त्यावेळेस पराशर नावाच्या ऋषींनी सांगितलं, मत्स्यगंधा, इथून पुढल्या कालावधीमध्ये तुझ्यासोबत असणारा एक पराक्रमी असणारा राजा विवाह करेल आणि त्याच्यापासूनच सुद्धा असणारा तुला एक वर्णनाची असणारी जी भूमिका आहे, काही मुलाची असणारी प्राप्ती होईल. त्याच वेळेला मत्स्यगंधा त्याच कालावधीमध्ये गर्भधारण केला आणि गर्भधारण केल्याच्या नंतर तात्काळ असताना ती प्रस्तुत झाली. तिच्या पोटी जो मुलगा झाला त्यांचंच नाव आहे व्यास. आता यांचं व्यास का नाव पडलं, त्याचं कारण एक आहे, एकाच वेदाचे पृथक असणारे भाग केले, म्हणजे एकाच वेदाचे अनेक असणारे खंड केले, आपल्या शिष्यांना शिकवलं
म्हणून एकाच वेदाचे अनेक भाग केल्यामुळं, खंड केल्यामुळं त्यांचं नाव व्यास ऋषी या ठिकाणी असणारं पडलं. आता व्यास ऋषी असणारे निघून गेल्याच्या नंतर व्यास ऋषींनी जात असताना सांगितलं, आई, ज्या ज्या वेळेला तू माझं स्मरण करशील त्या त्या वेळेला मी तुझ्याकडे असणारा धावत मात्र येईल. तू कधी मला हाक मार, तुझ्या हाकेला सरसावून मी त्या ठिकाणी येण्याचा असणारा प्रयत्न करील. व्यास ऋषी असताना निघून गेले. मत्स्यगंधा आपल्या वडिलांच्या असणाऱ्या घरी आली. वडिलांनी सुद्धा विचारपूस भरपूर स्वरूपामध्ये केली. तिनं संपूर्ण असणारी हकीकत सांगून टाकली. हकीकत सांगितल्याच्या नंतर मग मात्र तिच्या शरीराचा असणारा जो सुगंध होता का नाही, तो पहिल्यासारखा सुगंध नव्हता, तर तो भरपूर स्वरूपामध्ये असणारा तो सुगंध होता. तिचं एक नाव सांगितलेलं आहे. तिचं नाव सांगितलेलं आहे योजन गंधा, म्हणजे 1 योजनापर्यंत तिच्या शरीराचा असणारा तो गंध त्या ठिकाणी यायचा, सुगंध असणारा. आता आपण शेंट लावतो, पण थोड्या वेळापर्यंत दरवळतो, थोड्या अंतरापर्यंत दरवळतो. पण ती जी मत्स्यगंधा होती 1 योजनापर्यंत, म्हणजे कमीत कमी 4 किलोमीटर पर्यंत तिच्या शरीराचा सुगंध असणारा होता. म्हणून तिचे एक नाव असणारं योजनगंधा. अशा स्वरूपामध्ये व्यासाचं असणारं चरित्र, उपरिचरचं असणारं चरित्र आणि सत्यवतीचं असणारं हे चरित्र आहे. पुढं एक सुंदर असणारी कथा सांगण्यामध्ये येते. परशुरामानं ही जी संपूर्ण पृथ्वी आहे, ही पृथ्वी 21 वेळेला निक्षत्रिय करून टाकलेली आहे. म्हणजे पृथ्वी तलावर एक सुद्धा राजा मात्र त्यानं जिवंत असणारा ठेवला नाही. क्षत्रियाचा वंश किंवा त्यांची वंश परंपरा जर कशामुळं वाढली असेल त्याचे कारण असं सांगितलेलं आहे. क्षत्रियांचा वंश त्यावेळेला ऋतुकालामध्ये काही क्षत्रिय स्त्रियांनी ब्राह्मणाच्या बाबतीमध्ये प्रार्थना केलेली आहे आणि फक्त संतानोत्पत्ती करण्याकरता किंवा त्यांचा वंश चालवण्याकरता त्या ब्राह्मणांनी म्हणा, ऋषी मुनींनी म्हणा, वंश परंपरा खंडित होऊ नये म्हणून त्यांच्या बाबतीमध्ये कामाची असणारी तृप्ती केलेली आहे. म्हणून क्षत्रियाचा सगळा जर वंश तिथून पुढल्या कालावधीमध्ये जर कुणाचा असेल तर ब्राह्मणापासून क्षत्रियाचा असणारा वंश तो चाललेला आहे. आता याच्या पुढं देवता असेल, दैत्य असेल, यांच्या बाबतीमध्ये काही अंशावतार असणारे सांगितलेले आहेत. विशेष स्वरूपामध्ये असणारे त्याचं काही भाग या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. म्हणजे द्वापार युगामध्ये जेवढे काही असणारे राजे लोक आहेत, हे सगळे राजे लोक जन्म घेत असताना पूर्व कालावधीमध्ये संपूर्ण असणारे दैत्य लोक सांगितलेले आहेत, काही असणारे देवता मंडळी सांगितलेली आहेत आणि त्यांच्यानुसार असणारा त्यांचा असणारा अवतार झालेला आहे. या ठिकाणी द्वापार युगामध्ये जेवढे काही आपल्याला राजे पाहण्याकरता मिळतात, त्याच्यापैकी काही पूर्वजन्मामध्ये काही असणारे राजे लोक राक्षसाच्या स्वरूपामध्ये असणारे होते. यांचे काही नावं या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत. नंबर 1, विप्रचित्ती म्हणायचा असणारा जो काही दानवाच्या बाबतीमध्ये आहे, हा राक्षस आहे. पण द्वापार युगामध्ये यानं जो अवतार घेतलेला आहे तो जरासंधाच्या स्वरूपामध्ये अवतार घेतलेला आहे. कोण जरासंध? तर ज्याच्या शरीराच्या बाबतीमध्ये एका राक्षसाच्या, म्हणजेच एका राक्षसनीनं दोन्ही सांध्यावर ज्याला सांधलेलं आहे, जरा नावाच्या राक्षसनीनं, म्हणून त्या जरासंधाचं नाव जरासंध पडलेलं आहे. आता पहा, ज्या वेळेला हा विप्रचित्ती पूर्वजन्मामध्ये दानव आहे, पण द्वापार युगामध्ये त्याचा असणारा जो जन्म आहे तो जरासंधाच्या बाबतीमध्ये सांगितलेला आहे. पाठीमागे हिरण्यकशिपू म्हणायचा असणारा राक्षस आहे. या हिरण्यकशिपूच्या बाबतीमध्ये द्वापार युगामध्ये शिशुपाल म्हणायचा असणारा जो काही राजाचा मुलगा आहे, हा पूर्वजन्मामध्ये हिरण्यकशिपू होता. पण द्वापार युगामध्ये
तोच असणारा हिरण्यकशिपू शिशुपालाच्या स्वरूपामध्ये जन्माला असणारा तो आला. आता पुढं वर्णन केलेलं आहे. बाल्लिक म्हणायचा असणारा जो काही राजा आहे किंवा सल्लाद जो असणारा प्रल्हादाचा भाऊ आहे, तो बाल्लिक देशाचा असणारा राजा शल्य म्हणून असणारा जन्माला आला. प्रल्हादाचा आणखी एक असणारा भाऊ आहे अनुल्लाद. हा सुद्धा द्वापार युगामध्ये दृष्टकेतू म्हणून असणारा